की खरंच आपण बोलतो की देव नाहीये जगात, पण आहे देव. देवानेच आम्हाला चांगले डॉक्टर दिले आणि आम्ही चांगल्या ठिकाणी आलो. माझ्या मुलीवर चांगले उपचार झाले. माझं नाव श्वेता वाकडे. आम्ही श्रीरामपूरवरून आलो आहे आणि इथे आल्यानंतर मला समजलं का मला स्टेज 3 ॲडेनोमायसिस होता. याच्या आधी आम्ही खूप डॉक्टर्सकडे गेलो. खूप डॉक्टर्सने आम्हाला सांगितलं काय नाही, PCOD आहे, होऊन जाईन क्लिअर, सोनोग्राफीज वगैरे केले, पण त्याच्यामध्ये नीट कळत नव्हतं का काय आहे काय नाही. मग आमचे जे फॅमिली फिजिशियन आहे डॉक्टर तौफिक शेख, मग ते बोलले का तुम्ही त्याला जा डॉक्टर नितीन घोरपडेंकडे, ते तुम्हाला सांगतील, ते तुमची ट्रीटमेंट घेतील नीट. मग आम्ही सरांकडे आलो. मग सरांनी आम्हाला MRI सजेस्ट केला. मग MRIमध्ये मला समजलं का मला स्टेज 3 ॲडेनोमायसिस आहे. तर खूप घाबरलो होतो आम्ही, भीती वाटत होती कसं काय होईल काय नाही. पण सरांनी सांभाळून घेतलं. सर बोलले काय प्रॉब्लेम नाही, सर्जरी वगैरे पण आम्ही नीट करू, काही घाबरायचं कारण नाही आहे. मग काल माझी सरांनी सर्जरी वगैरे केली. आता एकदम ओके वाटतंय, बरं वाटतंय, सगळं फाईन आहे. आधी जो पोटात दुखायचा त्रास होता तो पण आता गेलाय. त्रास होता की ती रात्री अशी झोपली तर अचानक आम्हाला भीती वाटायची तिला काय होईल. इतकं आम्ही तो सहनच करू शकत नाही, एवढं भयानक. म्हणजे 5 वर्षापासून ती या तकलीफ मध्ये होती, पण आम्हाला कुठल्या डॉक्टरनी असं क्लिअर ट्रीटमेंट नाही केलं तिच्यावरती. भरपूर सोनोग्राफ्या केल्या, भरपूर वेळेस तिला ब्लड भरलं, भरपूर म्हणजे जे तिच्यावर म्हणजे जी छोट्या वयात तिच्यावर भरपूर आम्ही असं काही केलं की तिने गोळ्या पण एवढ्या हाय पॉवरच्या घेतल्या, तिच्या पोटात गरम पडायचं, तिला त्रास पण खूप झाला. पण आम्हाला वाटलं होईना आता छोट्या वयामध्ये तिला पिरियड आल्यामुळे हा त्रास झाला, पण नव्हतं काही. आम्हाला असं म्हणजे क्लिअरली कोणी सांगितलंच नाही की तिला काय प्रॉब्लेम येतो. पण जेव्हापासून सरांकडे आलो तेव्हा समजलं, लगेच समजलं तिला काय प्रॉब्लेम येते. ऑपरेशन वगैरे झालं आणि आता मी ऑल फाईन, सगळी नीट आहे. हो, डॉक्टर मिळाले, स्टाफ पण खूप चांगला आहे, म्हणजे खूपच एकदम असं घरच्यांवानी, प्रेमाने हो, सर्व घरच्यांवानी फील आहे. असं वाटतच नाही हॉस्पिटलमध्ये आलोय. छान आहे, सरांची ट्रीटमेंट छान आहे आणि आता बरं वाटतंय, पूर्ण ओके, काहीच त्रास होत नाहीये आणि आय एम ऑल फाईन ना. आणि खूप छान बोलतेत, म्हणजे बोलून सगळ्यांनी एवढं छान. तिला काल तिला इतका त्रास होत होता, म्हणजे ती बाहेर आली ज्यावेळेस ऑपरेशन मधून तेव्हा तिला खूप त्रास होता. एकदम सगळे तिला इतके सुंदर हँडल करत होते, एकदम असं भारी वाटत होतं की ते ओरडणं वगैरे काहीच नाही, चिडणं वगैरे काहीच नाही, एकदम शांतता, एकदम समजून सांगतात शांततेत. काहीच विचारायला येत होते तिला, तू काही खाल्लंस का, उठलीस का. सर्व स्टाफ, सगळे नर्स वगैरे खूप इथल्या चांगले आहेत. ते सफाईचे जे कर्मचारी ते पण मावशी वगैरे सर्व खूप, म्हणजे खूप आम्हाला इथं आल्यावर असं वाटलं की खरंच आपण बोलतो की देव नाहीये जगात, पण आहे देव. देवानेच आम्हाला चांगले डॉक्टर दिले आणि आम्ही चांगल्या ठिकाणी आलो. माझ्या मुलीवर चांगले उपचार झाले, कारण तिचा जो त्रास होता तो असह्य होता. आम्हाला पुण्या मुंबईला जायला लावलं होतं, पण आमच्या सरांनी, आमचे जे फॅमिली डॉक्टर, त्यांनी सांगितलं की तुम्ही इथंच जा. आम्ही इथं आलो, योग्य ते ट्रीटमेंट तिच्यावर झालं. त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार आहेत. आम्ही आयुष्यात सगळीकडेच गेले, पैशाचं काय नाही, मुलीला योग्य आराम इथंच मिळाला, योग्य तिच्यावर ट्रीटमेंट झाली. कोणाला काय असा त्रास वगैरे असेल हो, तर तुम्ही सरांकडे एकदा नक्की येऊन जा, त्याला डॉक्टर नितीन घोरपडे, कारण ते तुम्हाला योग्य आजाराची ट्रीटमेंट देतात. आणि इथेच आल्यावर मोस्टली आजारांचं समजतं का हे आजार असतात, ह्या आजारांचं निदान होतं इथं आल्यावर. आम्ही सरांकडे आल्यावर कळालं की आपल्या म्हणजे बायका असे पण आजार असू शकतात. हो, मला आश्चर्य, त्याशी सर बोलले ना ज्यावेळेस, तेव्हा मला आश्चर्य वाटले, खरंच असं पण हे असू शकतं का. कारण आम्हाला अगोदर वाटत की तिला PCODचाच प्रॉब्लेम आहे. आधी फक्त PCODच माहित होतं, पण आता आल्यावर समजतंय काय ॲडेनोमायसिस असतात, एंडोमेट्रियोसिस असतात, ते पण असतात. तर इथे येऊन जा, काही प्रॉब्लेम असेल तर आधी सरांना दाखवा, कारण इथे आजाराचं निदान होतं आल्यावरती. योग्य ते ट्रीटमेंट इथे मिळतं.